जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं। कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं। सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं। मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं। करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणं। कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं, व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं। यशोदया समोदया सगोपया सनन्दया, युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं। सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं, दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं। समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं, समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं। भूभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं, यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं। मृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं, दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम्। गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं, सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं। नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं, नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं। समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं, नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं। निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं, रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं। विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं, नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं। यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा, मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां। प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान्, भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्। भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्।
इति श्रीमच्छंकराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद भागवतामधील दुसऱ्या स्कंदातील पहिला अध्याय आपण मागच्या वेळेस पाहिला. त्यामध्ये ध्यानविधी आणि भगवंताच्या विराट स्वरूपाचे वर्णन हा भाग मुख्यत्वे आपण पाहिला. महाराजा परीक्षितीने श्री शुकदेवांना 6 प्रश्न मुख्यतः विचारले होते आणि आता माझा मृत्यू जवळ आलेला आहे, 7 दिवसामध्ये मला मृत्यू येणार आहे. अशा वेळेस माझं प्रमुख कर्तव्य काय, मी कशाचं श्रवण करावं, कोणत्या गोष्टीमध्ये माझं मन चित्त मी रमवलं पाहिजे आणि या मृत्यूला सहजपणे सामोरं जाण्याची शक्ती मला कशाने येईल, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्याने विचारले होते. त्यावेळेस भगवंताचं ध्यान कसं करावं आणि भगवंताचं जे विराट स्वरूप आहे त्याचं वर्णन त्याने केलेलं होतं. मागच्या वेळेस आपण पाहिलं. पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण जे म्हणतो, जे या पिंडामध्ये या शरीरामध्ये ज्या ज्या वस्तू ज्या ज्या ठिकाणं जे जे आहे भगवंताचं प्रतिबिंब आहे, तर तो भगवंत बिंबरूप जो आहे तो कसा आहे, त्याचं स्वरूप काय, हे सुद्धा वर्णन केलं होतं. आता या दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच क्रममुक्ती आणि सद्योमुक्तीचं वर्णन असा हा दुसरा अध्याय आहे. यामध्ये सुद्धा 37 श्लोक प्रामुख्याने आहेत. त्याचं वर्णन आपल्याला आता करायचं आहे. हा दुसरा अध्याय म्हणजे सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या योगाशी संदर्भात आहेत. योग हठयोग यामध्ये असणाऱ्या या गोष्टी आहेत. आपल्यासाठी म्हणजे सर्वसाधारण भक्तासाठी भक्तियोग जो आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. संसारात राहून असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदशास्त्राने सुद्धा प्रमाण मानलेलं आहे की संसारामध्ये असतानासुद्धा आपण गुरफटलो नाहीत हा विचार महत्त्वाचा आहे. मी बांधला गेलेलो आहे, पण माझं हे बंधन काल्पनिक आहे, ते मला केव्हाही झुगारून देत आहेत आणि भगवंताच्या स्वरूपाशी मी या संसारात राहूनच मुक्तपणे राहू शकतो आणि त्यामध्ये भगवंताशी मी एकदा जोडलं गेलो की या संसारातलं सुख असो किंवा दुःख असो ते सर्व मला सहजपणे म्हणजे सहन करता येईल आणि त्याचा कुठलीही बाधा माझ्यावर होणार नाही, माझ्या चित्तावर होणार नाही. माझ्या भगवंताबद्दलच्या अनुसंधानामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय या सगळ्या सांसारिक पाशामुळे होणार नाही. अशी अवस्था मला कशी प्राप्त होईल असा प्रश्न विचारला. श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये पंचप्रलय सांगितले आहे. 2 पिंडाचे प्रलय म्हणजे निद्रा प्रलय आणि मृत्यू प्रलय, आणि तसेच 2 ब्रह्मांडाचे प्रलय सांगितले. आता ब्रह्मांड प्रलय जेव्हा होईल तेव्हा ही सगळी सृष्टी जी आहे ती सगळी पाण्यामध्ये विरून जाईल, पाण्यामध्ये राहील आणि सगळीकडे पाणी पाणी राहील. जे काही जीवमात्र असतील ते सुद्धा या ठिकाणचे नष्ट होतील आणि पूर्ण जग जे सुरुवातीला होतं त्या स्वरूपामध्ये प्राप्त होईल. म्हणजे भगवंताच्या स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी विलीन होतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची म्हणजे पुन्हा तीच भगवंताची प्रेरणा, ब्रह्मदेवाची उत्पत्ती आणि ब्रह्मदेव भगवंताच्या आज्ञेनुसार पुन्हा सृष्टीची निर्मिती करणार आहेत. म्हणजे पूर्वी प्रलयापूर्वी जशी स्थिती होती तशी स्थिती आता पुन्हा भगवंत निर्माण करणार आहेत या ब्रह्मदेवांच्या मदतीने, कारण ती मायाच आहे आणि त्यामुळे सृजनाचं कार्य जे आहे ते ब्रह्मदेव करणार आहेत, पालनपोषणाचं कार्य विष्णू करणार आहेत आणि संहाराचं कार्य जे आहे ते भगवान शंकरांकडे दिलेलं आहे. प्रत्येक युगामध्ये प्रत्येक कल्पाच्या नंतर पुन्हा अशीच हे क्रम सुरूच असतो. साधारणतः आपण पाहतो की माणूस जो आहे तो सगळी जीवनामध्ये प्रपंचामध्ये धडपड करतो. ती धडपड कशासाठी असते कोणाला विचारा तुम्ही, तो म्हणतो की मला समाधान मिळावं, मला सुख मिळावं. मग आता सुख आणि समाधान जर पाहिजे असेल तर आपण ज्या ठिकाणी सुख नाही, ज्या ठिकाणी समाधान नाही अशा प्रपंचामध्ये ते आपण शोधत जातो. थंडीच्या दिवसामध्ये पंखा बंद असतो आणि उन्हाळ्यामध्ये पंखा सुरू असतो. उन्हाळ्यामध्ये तर इतकं ऊन असतं, टेम्परेचर असतं की त्या पंख्याकडे पाहून म्हणावं लागतं की अरे हा 5 वर आहे का पंखा. मग ते पाहून आपल्याला, कारण ती जाणवत नाही आपल्याला. तेच ते हिवाळ्यामध्ये कोणी जर पंखा लावला की आपण लगेच अरे ते आधी पंखा बंद कर. म्हणजे तोच पंखा जो हिवाळ्यात आपल्या घरात असतो आणि उन्हाळ्यातसुद्धा असतो तो एका काळामध्ये तो आपल्याला हवा असतो, दुसऱ्या काळामध्ये तो नको असतो. प्रपंचाचं असंच आहे.
की जे सुख मला आज सुख आहे असं वाटतं, त्याच्यामागे मी धावतो आणि त्याची एकदा प्राप्ती झाली म्हणजे माझ्या मनाचं समाधान होतं. आता मला दुसऱ्या सुखाची इच्छा मनामध्ये येते आणि त्या इच्छेप्रमाणे पुन्हा माणूस धडपड करायला सुरुवात करतो आणि मग सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुष्टीत झाले. भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, परमकठीण देही देहबुद्धी गळेना. म्हणजे या सगळ्यांचं मूळ काय आहे तर ती देहबुद्धी आहे. आता देह का प्राप्त झाला असा जर विचार केला म्हणजे अधिक आपण जेव्हा खोलात जाऊन चिंतन करू लागलो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा देह मला का प्राप्त झाला, कारण मागच्या जन्मीच्या वासना ज्या आहेत त्यामुळे मला पुन्हा जन्म घ्यावा लागला. मग आता मी वासनाच माझ्या काय म्हणू जाळून टाकल्या. म्हणजे जसं बी आहे, बी जर जाळलं आणि नंतर ते पेरलं तर त्यामधनं झाड उत्पन्न होणार नाही, त्यामध्ये रोप येणार नाही, अंकुरित होणार नाही. हे जसं आहे तसं वासना मी जर निर्मूळ केल्या तर मग पुन्हा जन्माची मला वेळ येणार नाही. आणि अशी जन्माची वेळ कोणाला येईल? ज्यांच्या वासना नष्ट झालेल्या आहेत ते सुद्धा पुन्हा जन्माला येतात, पण ते थोर साधू आणि संत असतात, ते अवतारी पुरुष असतात, भगवंताचे अवतार असतात. ते आपल्या सोयीने आपल्या एखाद्या उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी ते या ठिकाणी देह धारण करतात आणि मग आपलं इष्ट जे आहे ते प्राप्त झालं, या जन्माचं सार्थक झालं, या जन्मात जे करायचं ते माझं करून झालं, तेव्हा ते स्वतःहून या शरीराचा त्याग करतात. पण आपलं असं नाही, आपण त्या पूर्वीच्या पुण्य म्हणा, पाप म्हणा या दोन्हीच्यामुळे पुन्हा पुन्हा जन्माला येतो. मग आता सुखी कोण आहे असा विचार केला तर जे विद्वान आहेत, विद्वान म्हणजे शिक्षणाने डिग्र्या असणारे नाही, विद्वान म्हणजे किंवा एखादा चांगला सन्मानित व्यक्ती आहे तर तो सुद्धा नाही, पण विद्वान पुरुष म्हणजे ज्याने भगवंताशी एकरूपता साधलेली आहे. जगातील गोष्टींशी तो कामापुरताच व्यवहार करतो. साधू कसे असतात? साधू निस्संदेह असतात. या जन्मामध्ये मला काय साध्य करायचं हे त्यांना स्पष्टपणे कळलेलं असतं आणि त्या मार्गाने जात असताना जे जे अडथळे येतील ते त्याकडे दुर्लक्षच करतात. त्याचा विचारसुद्धा मनात आणत नाही. भगवंताने दिले, मला हा संसार दिला आहे, या संसारात मी राहून अशाच प्रकारे या ठिकाणी कार्य केलं पाहिजे की ज्यामध्ये जसा नट एखाद्या नाटकामध्ये राजा असतो, दुसऱ्या नाटकात भिकारी असतो, तिसऱ्या नाटकात चोर असतो आणि हे सगळं असलं तरी तो मनाने किंवा मूळतः तो एक वेगळाच असतो. तर ते मूळ स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचा विसर न पडता ते सगळे साधू संत या ठिकाणी जन्म घेऊन जे कार्य करायचं ते पूर्ण करून जातात. म्हणून साधू असं जीवन जगतात. म्हणजे संसारातील ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रारब्धानुसार मिळतात. पण साधू संत जे आहेत की त्यांना ज्या ठिकाणी जन्म घ्यायचा त्या ठिकाणी ते जन्म घेतात आणि त्या ठिकाणी जन्म घेऊन पुन्हा ते चांगल्या प्रकारचं कार्य करून इतरांना भक्तिमार्गाला दाखवितात. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना, तो सत्वगुण. अशा प्रकारचे ते असतात. आता एक संस्कृत सुभाषित आहे, परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकार्यार्थम इदं शरीरम. फलन्ति वृक्षाः, जे वृक्ष इतके वर्षे जगून दरवर्षी आपल्याला त्या त्या काळामध्ये त्या त्या ऋतूमध्ये फळं देतात, त्या झाडाने ते फळ खाल्लं आहे का? झाड ते फळ खाणारच नाही, कारण ते झाड उगवतच या उद्देशाने की मी आता परोपकार केला पाहिजे. परोपकाराय वहन्ति नद्या. नदीला काय मिळतं? काहीच मिळत नाही. उलटं आपण त्या ठिकाणी ती प्रदूषित करतो. पण परोपकार करण्यासाठी ती नदी वाहत असते. परोपकाराय दुहन्ति गावः. गावः म्हणजे गाई. गाई ज्या आहेत त्या दूध देतात, ते परोपकारासाठीच आहेत. आणि ही जनावरं जी आहेत ते तर जिवंतपणे जसा परोपकार करतात तसंच ते मेल्यावरही त्यांच्या कातड्याच्या सुद्धा वस्तू तयार होतात ज्या आपण नेहमी वापरतो. तर हा परोपकार त्यांच्याकडून शिकला पाहिजे आणि परोपकारार्थम इदं शरीरम. म्हणून माणसाने आपलं शरीरसुद्धा परोपकारासाठीच वापरलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणून म्हणतात पुण्य परोपकार पापते परपीडा. आता या अध्यायामध्ये स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा माणसाने कसा करावी, साधकाने कशी करावी आणि क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती म्हणजे काय हे समजावून सांगितलेलं आहे.
अनेक श्लोकांच्याद्वारे वेगवेगळे उदाहरणं घेऊन स्पष्ट केलेलं आहे. त्यातील काही निवडक श्लोक आपण पाहत आहोत. चिराणि किं पथि न सन्ति दिशन्ति भिक्षां नैवाङ्घ्रिपा परभृताः सरितोऽप्यशुष्यन् वृद्धाः गुहाः किजितोवती नोपसन्नान् कस्मात् भजन्ति कवयो धनुर्मदान्ध अंधान. म्हणजे चिराणि किं पथि न सन्ति दिशन्ति भिक्षां. चिर म्हणजे वस्त्र. आता जेव्हा वल्कल धारण करण्याचे दिवस होते त्यावेळेसुद्धा माणूस वल्कल धारण करून या थंडी वाऱ्यापासून स्वतःचं संरक्षण करीत होता. मग असं जर कमीत कमी गरजांमध्ये माणूस आनंदी राहतो, भगवंताचं चिंतन करू शकतो, तर मग आपण या अन्न वस्त्र निवाऱ्याची चिंता का करावी. भिक्षा कशासाठी पाहिजे की आपला जीवननिर्वाह चालला पाहिजे. 2 वेळेची भूक आपली क्षमता आली पाहिजे, त्यासाठी भिक्षा पाहिजे. आणि म्हणून आपण म्हणतो की जे आपण भोजन करत आहोत ते भोजन अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. भगवंत म्हणतात तुझ्यामध्ये वृक म्हणजे असा अग्नी पोटामध्ये निर्माण होतो, ज्यामुळे आपल्याला भूक लागते आणि अन्न खाल्लं की ती भूक आपल्याला शमवता येते. तेवढीच गरज आपण ठेवावी. पण जास्त जे आहे की बहुत आणीता घ्यावे मुष्टी एक, हे जसं समर्थ म्हणतात तसं आदाशीपणाने चांगलं दिसलं म्हणून खात गेलं तर आपली तब्येतच बिघडणार आहे, हे माणसाने केव्हाही लक्षात ठेवा. नैवांग्रिपा परभृत सरितोप्यशुष्यन्. एवढ्या सगळ्या नद्या वाहत आहेत, मग पाण्याची सोय वेगळी करायची काय आवश्यकता आहे. त्यानंतर विरक्त झाला एखादा माणूस की त्याने काय करावं मग, की या सगळ्या गोष्टींचा संग्रह न करता त्याने अंतरांगात असलेल्या भगवंताचे भजन पूजन करावे, त्याचं स्मरण करावं आणि त्या मार्गाने तो या जन्ममरणाच्या चक्रातून तो मुक्त होईल. म्हणून विनाकारण विषयात आनंद का शोधायचा, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे 5व्या श्लोकामध्ये. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे श्लोक आहेत. 9व्या अध्यायामधला 3रा श्लोक. पुरुषा धर्मस्यास्य अश्रद्धधानाः पुरुषः धर्मस्यास्य परंतपः अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यूसंसार वर्ष्मनी. आणि त्याचं भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखासी आरामो की भ्रांतासी पडे कामो विषयावरी. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयस्थ नारायण आहे. हृदयामध्ये भगवंताचा वास आहे, भगवंत आहे आणि तो आहे म्हणूनच मी ऐकतो, आपण ऐकता, मी बोलतो, आपण श्वास घेतो, आपण झोपलो तरी आपला श्वास सुरू असतो. पण असता सर्व सुखाचा आराम, म्हणजे हा आरामच आपल्याला सगळ्यांना मिळतो. पण की भ्रांतासी पडे कामो विषयावरी. जो भ्रांत आहे, भ्रांत, अवगुणी, अवलक्षणी असे ज्यांचे गुण आहेत, दुर्गुण आहेत, ते मात्र या भगवंताकडे अजिबात लक्ष देत नाही आणि प्रत्येक गोष्ट ते माझ्यामुळेच होत आहे असा तो धारणा त्यांच्याकडे असते. आणि म्हणून की भ्रांतासी पडे कामो विषयावरी. जे अवगुणी आहेत, अवलक्षणी आहेत, जे भ्रांत आहेत, ते मात्र या विषयामध्ये सुख शोधत जातात. अजून एक अशीच ओवी आहे पहा. का कमलकंदा आणि दुर्दुरी नांदळूक एकेची घरी परी परागो सेविजे भ्रमरी इरा चिखुलची उरे. कमळ जे चिखलामध्ये उगवतं त्या चिखलामध्ये कमळसुद्धा आहे, तो चिखलसुद्धा आहे, पाणी आहे आणि एक बेडूकसुद्धा आहे. पण ते बेडूक त्या चिखलाच्याच आनंदात असतं. पण जे भ्रमर आहेत, भोंगा जो आहे, तो मात्र त्यातलं परागाचं सेवन करतो, आनंदाने तो सगळं गोळा करतो आणि निघून जातो आपलं कार्य झाल्याबरोबर. तर हे जसं आहे तसं भ्रांत लोक जे आहेत त्या विषयामध्ये शोधतात. पण जे चांगले आहेत, भृंगाप्रमाणे आहेत, भ्रमराप्रमाणे आहेत, ते मात्र त्यातला परागकण सेवत असतात. हळूच ते उचलून घेतात की जे उचलून घेताना त्या कमळालासुद्धा समजत नाही, त्यालासुद्धा धक्का न लावू देता इतक्या शांतपणे ते आपलं कार्य करीत असतात. तसंच संत आहेत की आपलं कार्य करीत असताना इतरांना कोणतीही इजा होणार नाही याची ते दक्षता घेतात. केचित स्वदेहांतर हृदयावकाशे प्रादेशमात्रं पुरुषं वसंतं चतुर्भुजं कंजरथांग शंख गदाधरम धारणया स्मरंती. मग ते ज्ञानी आहेत, जे सत्पुरुष आहेत, ते काय करतात
केचित देह क्वचित स्वदेहांतर हृदयावकाशे, म्हणजे ते साधक जे आहे ते आपल्या शरीरामध्ये म्हणजे हृदयाकाशामध्ये, हृदयाच्या पोकळीमध्ये विराजमान असणाऱ्या भगवंताच्या स्वरूपाकडे लक्ष देतात. त्यांचे डोळे उघडे असतात, त्यांना सगळं दृश्य दिसतं, त्यांना सृष्टी दिसते, पण त्या सृष्टीचं कोणतंही आकर्षण त्यांच्यामध्ये नसतं. आपल्यासारखं त्यांनाही ऐकू येतं, पण ते फक्त आनो कृण्वन्तु, ऋग्वेदामध्ये जसं म्हणलं की फक्त चांगल्या चांगल्या गोष्टीच माझ्या कानावर, माझ्या श्रवणामध्ये आल्या पाहिजेत, इतकी त्यांची धारणा पक्की असते. त्यांना जे रसना जी आहे, त्यांची जीभ जी आहे तीसुद्धा अशाच प्रकारची आहे की ते फक्त कामापुरतं त्या रसनेचा, त्या जिभेचा वापर करतात. जेवणाच्या वेळेस गंध जो आहे तो सुद्धा गंध ते घेतात, पण त्यांचा तो गंध घेणं हे तो गंध आल्याबरोबर हा भगवंताच्या चरणाच्या वाहिलेल्या कमलपुष्पांचा आहे, हा गंध तुळशीचा आहे, हा गंध धूपाचा आहे, अगरबत्तीचा आहे. अशा प्रकारे ते लगेच निवाडा करतात आणि हा येणारा वारा जो आहे तो सुद्धा माझ्या सद्गुरूंकडून आलेला आहे, माझ्या भगवंताकडून आलेला आहे, हा विचार त्यांच्या मनामध्ये पक्का झालेला असतो. आणि म्हणून ते काय करतात, आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या भगवंताचं स्वरूप जे आहे त्याकडेच लक्ष देतात. चतुर्भुजम कंजरथांग शंखम, म्हणजे त्या भगवंताकडे जो चतुर्भुज आहे, शंख चक्र गदा पद्म असे सगळे त्याच्या हातामध्ये आहेत, त्याकडे ते लक्ष देतात आणि त्याच आनंदात ते राहतात. आणि मग म्हणून आपण कसं आता ते सांगतात की यामध्ये 30 संत सत्पुरुष जे आहेत ते आणि आपण याच्यामध्ये काय फरक आहे. आपण मंदिरात जातो, आपण दर्शन घेतो, मूर्तीपुढे उभे राहतो आणि 2 मिनटामध्ये मूर्तीकडे पाहिलं, नमस्कार केला की लगेच बाहेर पडायचे हे असते आपल्याला. पण साधू संतांचं दर्शन कसं असतं ते या अध्यायामध्ये सांगितलं आहे. भगवंताचं दर्शन कसं घ्यावं. जेव्हा आपण पूजा करतो, पूजा 1 तासभर झाली, जप झाला, सगळं झालं, आता ते विहित कर्म जे आहे पूजेचं जे आहे ते आता संपलेलं आहे. ते संपल्यावर या ठिकाणी सांगतात पुन्हा त्याच ठिकाणी स्वस्थ बसावं, भगवंताच्या मूर्तीकडे लक्ष द्यावं आणि ते लक्ष देताना कसं घ्यावं तर जसं आपण समोरची एखादी व्यक्ती आपल्याला भेटली रस्त्यामध्ये आणि आपलं बोलणं सुरू झालं तर आपण त्या व्यक्तीला कसे ओळखतो, तर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की आपल्या लक्षात येते, अरे हे तर आपले माहूरकर सर आहेत, हे आपले देशमुख काका आहेत, असं पटकन आपण लक्षात घेतो. पण भगवंताकडे पाहत असताना चेहऱ्याकडे आधी पाहू नये. ते म्हणतात की आधी भगवंताच्या चरणाकडे दृष्टी आपली ठेवली पाहिजे. एकंशान्वयनी भावयेत पादादि या वद्धसितं गदावृतः जितं जितं स्थानमपोह्य पुरुषस्य रूपं क्रियावसने प्रयेत स्मरण. म्हणजे भगवंताच्या चरणाकमळाकडे आधी लक्ष द्यावं आणि त्याचंच चिंतन डोळे मिटून करावं आणि जेव्हा तेच चरण आपल्या डोळ्यापुढे डोळे मिटलेले असतानासुद्धा प्रगट होतील आणि मग आपलं समाधान झालं तर मग पुन्हा डोळे उघडून भगवंताच्या चरणापासून वर वर येत, म्हणजे त्यांचे पाय, त्यांचे पोटऱ्या, त्यांची मांडी, त्यांचे जानस्थळ, त्यांची नाभी कमळ आणि मग त्यांचं हृदय आणि मग मुखकमल असं दर्शन माणसाने घ्यावं. त्याला क्रममुक्तीसारखं म्हणलेलं आहे की आधी कसं क्रमाक्रमाने आपण वर वर चढत भगवंताच्या त्या स्मितहास्याचा आनंदाने त्याच्याकडे पाहावं आणि तो जसा हसतो तसा या संसारामध्ये आपण सुद्धा नेहमी हसत राहिलं पाहिजे. आपण हसणं आणि दुसऱ्याला हसवणं. जगी जे दीनपदी दलित तया जाऊन उठवावे, साने गुरुजींची कविता आहे. जगाला प्रेम अर्पावे, तसं दुसऱ्यांमध्ये आपण हा भाव ठेवला पाहिजे असं ते सांगतात. आणि म्हणून आपले सगुण भक्ती जी आहे सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं हे जर फक्त भक्तियोगामध्ये साधतं आणि म्हणून साधकांनी नित्यनैमित्तिक कर्म झाल्यावर भगवंताच्या स्थूल रूपाचे चिंतन केलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो दर्शनाला गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये 1-5 मिनटं तरी बसलं पाहिजे. तर आपण नुसतं बसण्याची क्रिया करतो, बसल्यासारखं दाखवतो आणि लगेच उठून तयार होतो. तसं नाही, पण ते बसून त्या भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. राजाला साई सांगतात की 7 दिवस तुझे शिल्लक आहेत, तर अशा प्रकारे तू भगवंताचं दर्शन घे. आणि म्हणून समर्थही आपल्याला सांगतात जयासी वाटे सुखचे असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळचे. कारण स्वजन जे आहेत ते
आपल्या परमार्थाला अनुकूल असतील, ते दैवयोगाने असतं, ते प्रारब्धानुसार असतं परमार्थाला अनुकूल, आणि परमार्थाला अनुकूल नसतील तर स्वजनासकळही त्यागावे दुःख मूळचे. जे प्रल्हादाने त्यागलं होतं, जे ध्रुवाने त्यागलं होतं, कारण ते आपल्या भगवंताच्या भेटीच्या आड येत होते, म्हणून त्यांना ते स्वजनसुद्धा त्याने त्यागले होते. आणि ते सगळं सोडून त्याने काय केलं, तेडे रघुनाथ भजनी लागावे, घरदार सगळ्याचा त्याग केला आणि भगवंताच्या स्वरूपाच्या ध्यानामध्ये अनेक वर्ष, कित्येक महिने ध्रुव प्रल्हाद हे भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करीत त्या जंगलामध्ये होते. आता इथे आपल्याला सांगतात की यासाठी माणसाने कसं करावं, साधक कसे करतात, हे योग कसे असतात, हठयोग कसा आहे, याबद्दलचं मार्गदर्शन या ठिकाणी बऱ्याच म्हणजे विस्ताराने केलेलं आहे. जे योगमार्गाचे जाणकार आहेत त्याने अवश्य या सगळ्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे विचार करावा. स्थिरम सुखम च आसन माश्रितो यती यदा जिहासुरी ममांगलोकम कालेच देशेच मनो न सज्जयेत प्राणानिरच्छेन मनसा जितासुः. परीक्षित राजा, जेव्हा योगी पुरुष या लोकांचा देहाचा त्याग करण्याची इच्छा करतील तेव्हा त्याने देश काळ यांना मनात आणू नये. म्हणजे आता योगी पुरुषांच्याबद्दल त्यांची धारणा सांगतात की की म्हणजे सुखपूर्वक एखाद्या स्थिर आसनात त्याने बसावं. आपल्या प्राणांना म्हणजे पंचप्राण आपल्याला माहिती आहेत, त्या प्राणांना जिंकून मनाचा इंद्रिय संयम जो आहे तो राखावा. इंद्रिय आपल्या ताब्यात येतील असा प्रयत्न आपण करावा. आणि भगवंत शेवटीच आपल्याकडून करून घेत असतात. ही धारणा असावी, सद्गुरू सगळं करून घेतात ही धारणा असावी. मला आता ध्यान चांगल्या प्रकारे जमत आहे असं मनात कधी आणू नये, पण भगवंताच्या कृपेने माझं हे ध्यान आता चांगल्या प्रकारे लागत आहे असा विचार मनात आणावा. कारण त्यामध्ये यस्य नाहंकृतो भावो, अहंकृत म्हणजे मी केलं हा भाव नसतो, पण त्यांनी माझ्याकडून करून घेतला हा भाव अखंड जपला पाहिजे. मग आपल्या शुद्ध बुद्धीने, शुद्ध म्हणजे मलिन झालेली बुद्धीने, पण शुद्ध बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये, भगवद्गीतेमध्ये 13वा अध्याय जो आहे, क्षेत्रज्ञ योगो नाम. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हटलं तर क्षेत्रज्ञ म्हणजे त्या शेतामध्ये जो राबतो, तो शेतकरी आहे, त्याचा जाणकार आहे तो. तसा आपल्या देहापुरामध्ये ईश या देहामध्ये असणारा क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, तर आपला आत्मा. आणि म्हणून बुद्धीला त्या क्षेत्रज्ञामध्ये म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी केंद्रित करावं आणि तो क्षेत्रज्ञ जो आहे त्याला आपल्या अंतरात्म्यामध्ये लीन करून घ्यावं आणि मग अशा अवस्थेत राहावं. आणि नंतर मग त्या योग्याला कोणतंच कर्म शिल्लक उरत नाही. किंवा मी आता हे केलं पाहिजे आणि मी नाही करणार तर कोण करणार, हा सुद्धा विचार त्यांचा जातो. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी, त्या सगळ्या आपल्यासाठी आहेत. पण जो या सगळ्या त्रिगुणांच्या पलीकडे आहे त्याच्यासाठी सत्वगुण नाही, तमोगुण नाही आणि रजोगुणसुद्धा नाही. मग अहंकार, महत्त्व, प्रकृती या ज्या सगळ्या व्याख्या आपण शिकलो त्याचंसुद्धा त्या योग्याला कुठलंही महत्त्व नाही. मग तो काय करीत असेल तर परमपदम वैष्णवा मनंती तद यन्नेति नेतित्य दुत्सी सृक्षवः विसृज्य दौरात्म्य मनन्य सौहृदा हृदोपगुह्यार्ह पदम पदे पदे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला शोधायची असली तर आपण काय करतो की बरंच काही एखादा बॉक्स आहे, बॉक्समध्ये अनेक गोष्टी आहेत, पण मला जी गोष्ट पाहिजे तिला मला त्या बॉक्समध्ये शोधायचं. मग आपण काय करतो, एक गोष्ट त्याच्यातली काढतो, ही नाही म्हणून बाजूला टाकतो, दुसरी काढतो, ही नाही असं म्हणत शेवटी आपल्याला जे पाहिजे होतं ते जर सापडलं की मग आपला शोध आपण जसा बंद करतो तसं भगवंत यामध्ये आहे का असा ते शोध घेतात आणि त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजे इतर जे सगळं आहे ते सगळं त्याज्य आहे आणि ते आपण सोडून दिलं पाहिजे हा ताबडतोब त्यांच्या ठिकाणी विचार येतो आणि मग विरक्ती बळे सर्व त्याजावे. हे जे सांगितलं त्याप्रमाणे जसं राज्याभिषेक झाला, रामराज्य सुरू झालं, राज्याभिषेकानंतर सगळ्यांना काही ना काही भेटी रामरायाने सीतामाईने दिलेल्या आहेत. बरोबर समोरच असणाऱ्या त्या हनुमंतालासुद्धा बोलावलं आणि सीतामाईने आपल्या गळ्यातला अगदी महत्त्वाचा मौल्यवान असा हार त्या हनुमंताला दिला. आता हनुमंतच ते वानर योनी आहे,
जाऊन तो हार पाहिला, त्याच्यातले मणी पाहिल्यानंतर एक एक मणी त्याने तोडायला सुरुवात केली. दाताने मणी तोडायचा. आता यामध्ये काही राम नाही, आता हे फेकून द्यायचं. दुसरा मणी, तिसरा मणी, असं करत करत त्या सगळ्या मण्यांची माळ जी आहे ती फेकून दिली. कारण त्यामध्ये राम नाही. तसा संसारामध्ये राम नाही हा एक विचार आहे आणि संसारामध्ये राम आहे हा एक दुसरा विचार आहे. एक विचार जो आहे तो आपल्याला सरळ भगवंताकडे घेऊन जातो आणि दुसरा विचार जो आहे संसारामध्ये राम आहे. मग ती पाहण्याची दृष्टी आपल्याला आली पाहिजे. ती दृष्टी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला देतात ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. आणि जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, अशा ज्ञानेश्वरीमधून आपल्याला ती ओळ येते. आणि दुसरीकडे भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर या नाव भजन, अशी व्याख्या समर्थ करतात. अनेक संत अनेक प्रकारे या दृश्य विश्वामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत कसा आहे हे सांगतात. आणि दुसरीकडे यदृष्टम तर नष्टम, म्हणजे जे झालेच नाही, जे झालेच नाही त्याची वार्ता पुसती काही, अशा प्रकारे सुद्धा सिद्धांत आहेत. सिद्धांत अनेक आहेत, पण काय असतं, समोर जेवढं सामान आहे ते सगळं मीच उचलतो म्हटलं की आपल्याला उचलता येत नाही. पण आपली क्षमता जेवढी असेल तेवढं सामान माणसाने उचलावं आणि जी क्षमतेच्या बाहेरही उचलू नये. आणि कामचुकारपणा करून क्षमता आहे पण उचलत नाही अशी पण परिस्थिती नसावी. त्यामुळे साधकांनी योग्य त्या गोष्टीचं ग्रहण करावं. आणि मग ते काय म्हणतात की अन्य पदार्थ की जे भगवंताच्या नाही, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे अरण्य सेवित जावे. कारण ज्या घरामध्ये भगवंत नाही, भगवंताचा वास नाही, ज्या घरामध्ये गेल्यानंतर मला प्रसन्न वाटत नाही, ज्या घरामध्ये नित्यनैमित्तिक पूजा अर्चा कुळाचार ह्या सगळ्या होत नसतील, अशा ठिकाणी माणसाने जास्त राहू नये, असं आपल्या लक्षात आल्याबरोबर ते धाम सोडून द्यावे. आणि मग कुठे जावं की ज्या ठिकाणी गेल्यानंतर मला पुन्हा पुन्हा जावं असं वाटत आहे, त्या ठिकाणी माणसाने नेहमीच गेलं पाहिजे. मंदिरात केव्हाही जा, तिथली जी प्रसन्नता असते ती प्रसन्नता घरामध्ये येत नाही. कारण घरामध्ये रजोगुण आणि तमोगुण यांचं प्राबल्य असतं. सत्वगुण असतील पण ते काही काळापुरते असतात. पण 24 तास जे आहे त्याच्यामध्ये तमोगुण असतो आणि रजोगुण असतो. त्यामुळे ते वातावरण दूषित झालेलं असतं. पण तसं वातावरण न करता आपलं घरसुद्धा त्या मंदिराप्रमाणे पवित्र करणं, यालाच आपण साधना म्हणतो. ते तसंच पवित्र झालं पाहिजे की ज्यामध्ये आल्यानंतर येणाऱ्याला सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. तसं भगवंताचा निवास, भगवंताचा वास हा प्रत्येक ठिकाणीच असतो, पण ते घेणाऱ्याला ते समजलं पाहिजे ना. अन्यथा तो दगड म्हणून चांगल्या परिसरालासुद्धा फेकून देईल. म्हणजे असा जर असेल तर मग त्याच्या ठिकाणी काही त्याला न सांगणंच बरं. यो यदि मोहात दासती स पापियान भवती. मग पुढे काय म्हणतात ते की आता ज्ञानदृष्टी माणसाला एकदा प्राप्त झाली, त्याच्या वासना नष्ट झाल्या की मग त्या ब्रह्मनिष्ठ योगाने, जसं तो ध्यानात बसलेला आहे, मागच्या वेळेस आपण पाहिलं की आसन कसं असावं, त्यावर दर्भ असावे, दर्भाचं तोंड हे उत्तरेकडे असावं, हे पूर्वेकडे असावं, आपण उत्तरेकडे तोंड करून बसावं, त्यावर चांगली घोंगडी अंथरली पाहिजे, ती 8 पदरी असली पाहिजे. आणि आपण सुखासनामध्ये, पद्मासन नाही जमलं तर सुखासनामध्ये, म्हणजे ज्या आसनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होईल आणि शरीराकडे लक्ष देण्याची गरज पडणार नाही, अशा आसनात बसावं आणि भगवंताचं ध्यान करावं. ते कसं करावं आपण पहिल्या अध्यायात पाहिलं. तसं या ठिकाणी म्हणतात की असं बसल्यानंतर आपल्या पायाच्या ज्या टाचा आहेत त्या टाचा, आपण स्थिर आसनात बसलो तर त्या टाचा आपल्याला खाली जननेंद्रिय आणि गुदद्वार यांच्या मधोमध अशा तो भाग आपला दबला पाहिजे. आणि तो दबला म्हणजे काय होतं की तिथून षटचक्र भेदनाला सुरुवात होती. हे आसनाची स्थिरता, आसन जय, जिथं आसनो, जिथं श्वास, जिथं संगो, मागच्या वेळेस आपण पाहिलं हे 4 भाग. तसं या ठिकाणी 6 चक्र जे आहेत त्या षटचक्राचं भेदन जे आहे तो भाग या ठिकाणी सांगितलेला आहे. ते 6 चक्र कोणते? मूलाधार, आपण म्हणतो गणपतीच्या याच्यामध्ये, त्वं मूलाधारम स्तुतोस नित्यम, त्वं शक्तित्रयात्मक त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम. तर मूलाधाराच्या ठिकाणी गणपती ही देवता असते. त्यानंतर येतं स्वाधिष्ठान चक्र, त्यानंतर मणिपूर चक्र, नंतर अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार, आणि त्यानंतर
ब्रह्मरंध्र म्हणजे आपल्या टाळूचा, लहान मुलांचे आपण जसं टाळू भरतो तेल वगैरे लावून चोळतो ना, जिथे सारखं आपल्याला स्पंदन जाणवतात लहान मुलांच्या टाळूवर, कारण ते आधी कच्चे असते, अजून ते चांगलं व्हायचं असतं. आणि ते चांगलं झाल्यावर टणक झाल्यावर आपलं की थोडंसं जर लागलं तरी काही होत नाही, पण लहानपणी ते जपावं लागतं. त्याला तेल लावून ते तेल आटवू देतात. ते जे स्थान आहे ते ब्रह्मरंध्राचं स्थान आहे, जिथून आत्म्याने परमात्म्याने प्रवेश केलेला आहे. आणि मग ते बंद होतं पुढे जन्माला आल्यावर. आणि मग योगी जे आहेत त्यांचा खरा जो देह, त्यांचा जो आत्मा आहे तो त्या ठिकाणाहून हे शरीर सोडून जातो. मग आता या ठिकाणी कोणकोणत्या देवता आहेत त्यासुद्धा सांगितलेल्या आहेत. आणि हे षटचक्रभेदन जे आहे ते आजच्या इंग्रजी भाषेमध्ये किंवा काय म्हणतात त्याला ॲलोपॅथीच्या भाषेमध्ये एंडोक्राईन ग्लँड्स असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे लगेच समजेल. मग मणिपूर चक्र हे कुठे असतं की त्या ठिकाणच्या देवता म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी नाभिस्थानी मणिपूर चक्र आहे. कारण का विष्णू आणि लक्ष्मी आहे? कारण त्या नाभिस्थानात जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन, की त्या ठिकाणाहून ते कमळ जे आहे, कमलनाल आपण म्हणतो, कमळ त्या ठिकाणी उत्पन्न झालं. त्या कमळाच्या विकसित अशा कमळामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. म्हणजे पहिली उत्पत्ती जी आहे ते त्या नाभिचक्रापासून झालेली आहे. आणि म्हणून तिथे लक्ष्मी आणि विष्णूचा वास असतो. मग अनाहत आहे, अनाहत म्हणजे हृदयाकाश, त्या ठिकाणी शिवपार्वतीचा वास असतो. मग विशुद्ध चक्र जे कंठाच्या ठिकाणी असतं तिथे प्रकृती किंवा दुर्गा देवी इथं स्थान असतं. आणि मग आज्ञाचक्र जे दोन भुवयांच्या मधोमध असतं, आज्ञाचक्र आपण इथे जे कुंकू लावतो ते आहे. आणि त्यामुळे कुंकू लावण्याचा आग्रह का करतात हे ज्यांना समजत नाही ते त्याबद्दलचं एक रान उठवतात. पण कुंकू लावल्यानंतर आपल्या सगळ्या वाईट शक्ती आहे त्यापासून आपल्या सगळ्या इंद्रियांचं रक्षण होतं. म्हणून त्या ठिकाणी त्याची पूजा म्हणून कुंकू लावलं पाहिजे. रोज कुंकू लावल्याशिवाय पूजा करायची नाही. रोज कुंकू लावल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. आता टी व्हीवर पहा तुम्ही, आता हळूहळू सगळेच मंत्री आता कुंकू लावायला लागले. जे लागत नव्हते ते सुद्धा लावायला लागले. त्याचं कारण ते काही ना काही अध्यात्माचा गंध, परंतु तेथे पाहिजे भगवंताचे अधिष्ठान. भगवंताचं अधिष्ठान असलं की या गोष्टी सांगण्याची गरज पडत नाही. संस्कार जे आहेत ते संस्कारात फार महत्त्व आहे. संस्कारात बीज उच्चते, म्हणजे ब्राह्मणत्व जे आहे ते संस्काराने येतं. मग ते ब्राह्मणत्व नुसत्या जन्माने येऊन चालत नाही. तसं आणि मग या प्रत्येक ठिकाणावर जशा देवता वेगवेगळ्या आहेत, स्वाधिष्ठान चक्र आहे, मणिपूर आहे, अनाहत चक्र आहे, अनाहत नाद, अनाहत नाद म्हणजे तो कुठून निर्माण होईल तर तो हृदयामध्ये. आणि मग विशुद्ध चक्र म्हणजे कंठ, भुया, आणि मग त्याच्यावर असणारं सहस्रार चक्र सगळ्याच्या वर आहे. आता या चक्राच्या ठिकाणी कल्पना अशी केली आहे की प्रत्येक चक्राच्या ठिकाणी एक कळी रूपाने कमळ आहे. आणि जो जो आपली साधना होते, जो जो भगवंताचं ध्यान आपण म्हणजे श्रद्धेने आणि प्रयत्नाने सद्गुरूंच्या कृपेने करत जातो, तो ते हृदय कमळ, ते नाभी कमळ, ते स्वाधिष्ठान चक्र, ते सहस्रार चक्र, या प्रत्येक ठिकाणचे ते कळी जी आहे ती उमलत जाते. आणि या उमलणाऱ्या कळीला, त्या काय म्हणतात त्याला कमळाला अनेक पाकळ्या असतात. कुठे 4 पाकळ्या, कुठे 6 पाकळ्या, कुठे 8 पाकळ्या, असं ती कल्पना सगळी केलेली आहे. आता आपण पाहतो की कोरोनाचा आत्ता झालेला आहे, कोरोना व्हायरस आहे, तो काही डोळ्याने दिसत नाही. तसंच या ज्या सगळ्या 8 चक्र आहेत हे साध्या डोळ्याने दिसत नाही. त्यांचं इतकं सूक्ष्म असं ते रूप असतं. त्यांच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी काही काही स्वरसुद्धा असतात, त्यांचे आकारसुद्धा वेगवेगळे असतात. आणि हे सगळं जे कोणासाठी आहे, हे योग्यांसाठी आहे, जे अशी धारणा घेऊन अशा प्रकारचे ध्यान करतात आणि भगवंताशी एकरूप होतात. पण त्यात काही जण असे असतात, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, हे जे आहेत ते सद्योमुक्ती म्हणजे सद्य शब्दाचा अर्थ रोकडी. समर्थ म्हणतात ना, पाहावी रोकडी प्रचिती, आणि प्रचिती विणे बोलणे व्यर्थ वाया. रोकडी म्हणजे सद्योमुक्ती म्हणजे त्यांना मुक्ती रोख अशी मिळते. म्हणजे त्यांना ती मुक्ती ताबडतोब मिळते. त्यांना कुठलेही कष्ट करायची गरज नाही. यामध्ये उदाहरण विवेकानंदाचं यासाठी घेतलं. स्वामीजींचं एक वाक्य आहे. स्वामीजी म्हणतात, या माझ्या 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी जे काही काम केलं असेल ते माझं कार्य समजून घेण्यासाठी दुसरा विवेकानंदच पाहिजे.
इतरांना ते समजणार नाही. आणि ते म्हणतात की मागील 40 जन्मातलं ब्रह्मचर्य व्रताचं पालन मी केलं म्हणून हे कार्य मी करू शकलो आणि ते माझ्या सद्गुरूच्या कृपेने झालेलं आहे. ज्ञानदेव जे आहेत ते सुद्धा याच पद्धतीने, आपले आदिशंकराचार्य हे सुद्धा याच पद्धतीने, आदिशंकराचार्यांचं मोठेपण जे आहे 8व्या-9व्या वर्षी त्या दक्षिणेमधल्या केरळमधल्या कालडी या गावापासून जे आले ते आपल्या मध्य प्रदेशापर्यंत आले. तिथे त्यांच्या सद्गुरूंची भेट झाली आणि सद्गुरूंनी त्यांना परिचय विचारला. वय किती तर 8-9 वर्षाचं. बाळा तुझा परिचय काय, असं त्यांनी सद्गुरूंनी विचारलं. तेव्हा ते आपला परिचय सांगतात आणि त्यांचा तो परिचय त्यांनी जो सांगितला ते म्हणजे शंकराचार्य कृत निर्वाण षटकम. त्या निर्वाण षटकामध्ये मी म्हणजे काय ते सांगतात. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि शेवटी म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चासंगतं नैव मुक्तिर्न मेय सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधः. म्हणजे मुक्ती नाही, बंधन नाही, समत्व आहे आणि चिदानंद रूप शिवोहम शिवम. हे 7व्या-8व्या वर्षी आदिशंकराचार्य आपल्या गुरूंच्या समोर आपला परिचय देताना सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे पाहतो की आता ज्ञानेश्वर महाराज आपल्या एका हरिपाठाच्या अभंगामध्ये म्हणतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसुरै विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्रीहरी क्षमदमावरी हरी आला. त्यामध्ये शेवटी म्हणतात ज्ञानदेवा चित्ती हरिनाम नेमा मागील या जन्मा मुक्त झालो. म्हणजे हे जे सद्यो मुक्ती प्राप्त करणारे जे सत्पुरुष आहेत, साधू आहेत, संत आहेत, ते सांगतात की मागील या जन्मी मुक्त झालो, मागच्या जन्मातच मी मुक्त झालो. मग आता मागच्या जन्मी मुक्त झाले, मग पुन्हा आता ज्ञानेश्वर महाराज म्हणून अवतार का धारण केला, ते आमच्यावर उपकार करण्यासाठीच. आणि त्यांचा जन्मही भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर गोकुळाष्टमीलाच झालेला आहे. आणि त्यांनी जी संस्कृतामधली असलेली जी गीता होती, भगवद्गीता होती, तेच तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरी रूपाने आपल्या समोर ठेवलेलं आहे. ते आपल्याला सोपं जावं. पण आपण इतके निर्बुद्ध आहोत की आपल्याला ती गीतासुद्धा, ज्ञानेश्वरीसुद्धा अवघड वाटते. तीसुद्धा शिकायला कुठेतरी आपल्याला जावं लागतं. तर हे जे आहे सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती हे 2 प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याबद्दलचं विवेचन या ठिकाणी शुकदेव जे आहेत ते परीक्षित राजाला करून देत आहेत. आता आज दशमी आहे. दशमी, एकादशी, द्वादशी आपण आपल्या या 3 दिवसामध्ये श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करत असतो. त्यामध्ये आज एक नवीन माहिती मला सापडली की गीतेमधला 7वा अध्याय जो आहे आणि 9वा अध्याय, या 2 अध्यायामध्ये ही सद्योमुक्ती सांगितलेली आहे. म्हणजे रोकडी प्रचिती मुक्ती, म्हणजे रोखपणे आपल्याला मुक्ती प्राप्त होईल असं मार्गदर्शन यामध्ये दिलेलं आहे. आणि अध्याय 8वा जो आहे तो म्हणजे क्रममुक्तीचा अध्याय आहे. त्यामुळे आता अधिक विश्लेषण पाहायचं असेल तर गीतेचा अभ्यास पण आपण केला पाहिजे. साधक संजीवनीसारखा एक ग्रंथ स्वामी रामसुखदास महाराजांचा आपल्या घरी असावा आणि ते आपण वाचत गेलो की या सगळ्या गोष्टी अधिक स्पष्ट होत जातील. क्रममुक्ती आणि सद्योमुक्ती. आता सद्योमुक्ती म्हणजे पराविद्येचे ज्ञान, म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इमिजिएट लिबरेशन. म्हणजे योगी ज्ञानमार्ग यांचा तो मार्ग आहे तो सद्योमुक्तीचा आहे, ते मुक्त होतात. आणि क्रममुक्ती म्हणजे ईश्वराबद्दल असणारी विद्या, जी अपराविद्या म्हणतो. म्हणजे क्रमाक्रमाने तो मुक्तीचा मार्ग आहे आणि क्रमाक्रमाने असल्यामुळे भक्तिमार्गी साधकांनी हाच मार्ग अनुक्रमावा. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आधी सगुणाचं ध्यान करा, सगुणाची पूजा करा, सगुणाचं चिंतन करा. अनेक भगवंताचे अवतार आहे, त्या अवतारामध्ये त्यांनी केलेलं जे काही कार्य असेल त्या कार्याचं स्मरण सतत ठेवत जा आणि मग तुम्ही निर्गुणापर्यंत जाऊन पोचता. हा भक्तिमार्गाचा झाला. म्हणून परीक्षित राजाला ते सांगतात एते श्रुती ते नृपवेद गीते त्वयाभिपृष्टे हे सनातनेच
ये वै पुरा ब्रह्मण आह पृष्ठ आराधितो भगवान वासुदेव. परीक्षित राजा, तू जे मला प्रश्न विचारले होते, हे सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती म्हणजे काय, हे मी तुला वेदांच्या संदर्भातून सांगितलेलं आहे. सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती त्याचं वर्णन मी तुला करून दिलेलं आहे. सर्वप्रथम ब्रह्मदेवाने भगवान वासुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला होता, तेव्हा भगवंताने हे 2 मार्ग ब्रह्मदेवानं सांगितले. भगवंताविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल असा जो मार्ग आहे, तोच धर्ममार्ग आहे, तो सर्वश्रेष्ठ असा मार्ग आहे. तस्मात् सर्वात्मना राजन हरिः सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यो भगवान नृणाम. नृणाम म्हणजे नरपासून नृणाम शब्द झाला, म्हणजे सर्व लोकांसाठी, सर्व मानवासाठी हा एकच मार्ग आहे. काय? श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्य. श्रीहरीचे स्मरण, श्रीहरीचे कीर्तन, श्रीहरीच्या गुणांचे श्रवण, हाच एक मार्ग आहे की ज्यामुळे माणूस या ठिकाणी नरदेहामध्ये असतानासुद्धा मुक्त होऊ शकतो. आणि मग काय करावं? एका वाक्यात पुन्हा या श्रीमद भागवताचा सारांश ते सांगतात, पुन्हा पुन्हा सांगतात. पिबन्ति ये भगवन् आत्मनः सताम कथामृतं श्रवणपुटेषु संवृतं पुनन्ति ते विषय विशुद्ध आशयम वृजन्ति चरण सरोरिहांतिकम. म्हणजे हे राजा परीक्षित राजाला सांगतात, सत्पुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंताच्या कथांचे अमृत म्हणजे भगवंताच्या कथा. या पूर्ण श्रीमद भागवतामध्ये अनेक कथा आहेत आणि प्रत्येक कथेचं तात्पर्य तेवढंच महत्त्वाचं आहे. अनेक कथांच्या शेवटी आपल्या सगळ्याच पुराणामध्ये, सगळ्याच स्तोत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्तुती आहे त्या ठिकाणी एक वाक्य आपल्याला दिसेल. आता ते बऱ्याच गोष्टी वाचलेल्या असल्यामुळे मला ते सगळीकडचं साम्य दिसलं की तुम्ही या स्तोत्राचा पाठ ब्रह्ममुहूर्तावर करा, तुम्हाला एकदा जरी पाठ केला तरी मुक्ती प्राप्त होईल, असं प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याची भावना जशी तादृशम करू, म्हणजे जशी भावना असेल तसं त्याला त्याचं फळ मिळत जातं. आणि म्हणून ते म्हणतात की त्या ते कथामृत जे आहे ते आपल्या कानांच्या द्रोणामध्ये भरभरून ज्यांचे श्रवण करतात त्यांना काय होतं, तर ते विषयाने विषारी झालेले अंतःकरण शुद्ध करतात. विषयाने, आता हे विषय काय? विषय पंचक, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. दिवसभर अनेक प्रकारचा कचरा आपल्यामध्ये आपण साठवत असतो. पूर्वी धर्मशाळा जे होते ती खऱ्या अर्थाने धर्मशाळा होती. आता धर्मशाळेला एक नवीन शब्द म्हणजे भटारखाना. म्हणजे कोणी किती दिवस यावं, किती दिवस राहावं, काहीही गोंधळ घालावा आणि जेव्हा मनात आलं तेव्हा निघून जावं, असं आपलं मन झालं नाही पाहिजे. आपल्या मनामध्ये चांगलेच वाक्य येतील, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. हे सगळे श्लोक आहेत, ते सगळं पाठ करण्यासाठी नाही, पण ते आचरणात आणण्यासाठी आहेत. आणि धर्म जो आहे तो आचरणात आणला तरच त्या धर्माचे सिद्धांत आपल्याला स्पष्ट होतील, आपल्याला ते इतरांना सांगता येतील. आणि मग असं झालेलं जे अंतःकरण, जे शुद्ध अंतःकरण झालं, त्यालाच वासुदेव असं म्हणतात, शुद्ध अंतःकरण. आणि मग भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळाशी असे साधक ते रममाण होतात. आमचे साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज 24 नोव्हेंबर 1981 म्हणजे ते जाण्याच्या 2-4 दिवस अगोदर अकोल्यामध्ये होते, शेवटच्या दिवसामध्ये. तेव्हा त्यांचं एक वाक्य होतं, धरा 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 राम नाम मनी धरा, धरा 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 सद्गुरुचरण धरा, ते सांगतात. आणि कशामुळे? कारण त्या सद्गुरूच्या चरणाचा आश्रय एकदा आपल्याला मिळाला म्हणजे मग आपल्याला या विषयांचं कुठलंही आकर्षण राहणार नाही. त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधूसी तारक हे गुरुपाय, स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय, ज्ञानाचे निज बीज हे गुरुपाय, भक्तिपंथाचे लाभिते हे गुरुपाय, नयने रघुवीर दाविते हे गुरुपाय, पूर्ण कृपेचे सागर हे गुरुपाय, सहज शांतीचे आगर हे गुरुपाय, रामदासांचे जीवन हे गुरुपाय, सकळ जीवासी पावन हे गुरुपाय. आणि म्हणून या सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय. आणि कृष्ण म्हणजे जगद्गुरू
म्हणून श्रीकृष्णाच्या चरणकमलापाशी चित्तवृत्ती स्थिर करायला शिका. आणि हे शिकण्यासाठी हा सगळा योग भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये, आपल्या सगळ्याच ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जो मार्गक्रम, तो म्हणजे 2 मार्ग झाले, सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती. क्रममुक्ती म्हणजे हळूहळू आपण तिकडे वाटचाल करतो. सद्योमुक्ती म्हणजे त्याच्या मनामध्ये आलं तेव्हाच तो मुक्त होतो, मुक्त झालाच तो. असं पण तो अधिकार काही सहजासहजी येत नाही. तो मागच्या अनेक जन्मांचा अधिकार असतो आणि म्हणून त्याला सद्योमुक्ती प्राप्त होते. नाहीतर आपल्यासाठी भक्तिमार्गाने हळूहळू सगुणाच्या भजनाने आपण निर्गुणापर्यंत जाऊ शकतो. आणि हळूहळू पायरीने जसं आपण जातो तसं आपण त्या साधना पंचकमध्ये पाहिलं. 5 श्लोकामध्ये 40 पायऱ्या दिलेल्या आहे की साधकाने कसं राहावं, काय वाचावं, काय श्रवण करावं, हे सगळं त्यामध्ये दिलं. मागे आपण ते स्वतंत्रपणे तो विषय पाहिला होता. त्यामुळे अशा प्रकारे आपण जर मार्गक्रमण केलं तर ही सद्योमुक्ती आपल्याला क्रममुक्ती आपल्याला प्राप्त होईल. हळूहळू क्रमाने एक पाऊल जरी आपण चालत गेलं तर कधी ना कधी 100 किलोमीटर होणारच आहेत. पण आपण चाललोच नाही तर ते 100 किलोमीटर पूर्ण होणारच नाही. त्यामुळे आपण मार्गक्रमण करीत गेलं पाहिजे. असा उपदेश या ठिकाणी श्री शुकदेवाने परीक्षित राजाला या 2ऱ्या अध्यायामधून केलेला आहे. याप्रमाणे या ठिकाणी हा अध्याय पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 2. स्कंदे पुरुष संस्थानवर्णनम नाम 2. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 3रा अध्याय जो आहे पुढच्या शुक्रवारी आपण पाहू. तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे आणि आपल्या ग्रंथराज दासबोधातील काही समाजसुद्धा त्याच प्रकारचे आहेत. इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे वर्णन, तो आपण आता पुढच्या वेळेस पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया 1-2 मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफल. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधांचा स्वयंप्रभेचा, 12 कलीचा रवी अंतरीचा समहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण.
अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.